मुस्लिम धर्मीय बांधवांच्या ऐक्याचे प्रतीक असलेल्या दिंडोरी तालुक्यातील कृष्णगाव येथील पीर साई देवस्थान तथा अब्दुल लष्कर पीरसाहेब बाबा दरगाहचा यात्रोत्सव हजारो हिंदू मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला। नाशिक वणी रस्त्यावरील ओझरखेड धरणाचे बांधकाम झाल्यामुळे धरणाच्या पाण्यात कष्टणगाव आणि तेथील सुमारे 200 वर्षांपूर्वीचे असलेले पीर बाबा दरगाह मंदिर गेले आहे। अजून देखील धरणाचे पाणी कमी झाल्यावर धरणात असलेले पीर बाबा मंदिर बघायला मिळते। धरणामुळे विस्थापित झालेले ग्रामस्थांना शासनाने वणी नाशिक रस्त्यालगत जागा देऊन कृष्णगाव या नवीन नावाने सन 1980च्या दरम्यान गाव वसले आहे। याच वेळी ओझरखेड धरणाच्या पाण्यात गेलेल्या पीर बाबाच्या दर्ग्याचा चिरा ग्रामस्थांनी स्थलांतरित कृष्णगावी आणून पीर साहेब बाबाचा दर्गाची प्रतिष्ठापना केली। दरम्यान शेकडो वर्षांपासूनचा 2 दिवसीय कष्टणगाव पीरसाई यात्रोत्सव कृष्णगाव या ठिकाणी ग्रामस्थांनी सुरू ठेवला आहे। 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या यात्रोत्सवादरम्यान वणी गावातील जामा मस्जिद पासून मुस्लिम बांधवांनी सवाद्य संदल मिरवणूक काढण्यात आली। कृष्णगाव येथील कृष्ण मंदिर आणि दर्गा परिसरात शेकडो खाऊ, खेळणी, कपडे, गृह उपयोगी कटलरींची दुकाने व्यावसायिकांनी थाटली होती। यात्रोत्सवानिमित्त दर्गा परिसरात आकर्षक रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई यात्रोत्सव कमिटीतर्फे करण्यात आली होती। पहिल्या दिवशी ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी कमिटीतर्फे गावठी तमाशाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली होती। यात जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील पैलवान सहभागी झाले होते। पीर साई महाराज यांची यात्रा उत्सव कुस्ती दंगल या ठिकाणी आयोजित केलेली आहे। तरी या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातून असंख्य मल्ल येऊन त्यांनी आमच्या गावाला सहकार्य केले। त्याचप्रमाणे आम्ही सर्वांच्या कुस्त्या या ठिकाणी आनंदमोल आणि तोडाच्या या ठिकाणी लावलेल्या आहेत। धन्यवाद। यात्रा उत्सव हा संदन मिरवणुकीने साजरा होत असतो। या संदन मिरवणुकीमध्ये बरेचसे लांबून लोक नवस्फूर्तीसाठी येत असतात आणि त्यांची नवस्फूर्ती होत असते। आजची ही कृष्णगावची यात्रा काल संपन्न झाली आणि आज कुस्तीचा आखाडा चालू आहे। त्या कुस्तीचा आखाड्यात सर्वांनी आनंद घेतला। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, NTV न्यूज मराठी, वणी, नाशिक।